निपाणी सराफ बाजारात कोट्यावधींची उलाढाल। नागरिकांनी अक्षय तृतीयाचा साधला मुहूर्त। मोठ्या प्रमाणात सोने खरेदी। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो। त्यामुळे या दिवशी नागरिकांच्याकडून सोने खरेदीची परंपरा जपली जाते। त्यामुळे आज अक्षय तृतीया या दिवशी निपाणी सराफ बाजारात सोने खरेदीच्या माध्यमातून मोठी उलाढाल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। येथील अप्पय्या शिवरुद्राप्पा शेट्टी या सराफ दुकानात नागरिकांनी दिवसभर सोने चांदी दागिने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, लक्ष्मी हार, सोन्याची चैन, सोन्याच्या रिंगा, टॉप्स, सोन्याचा नेकलेस यासह चांदी व हिऱ्यांचे मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं दिसत होतं। आज सोने चांदी खरेदी विक्रीच्या माध्यमातून निपाणी सराफ बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचं सराफ व्यावसायिक रवींद्र शेट्टी, कार्तिक शेट्टी यांनी सांगितलं। याबाबत बोलताना विजया शेट्टी म्हणाल्या, सध्या सोन्याचा भाव प्रतितोळा लाखांच्या घरात जाऊन नागरिकांचा सोने खरेदीचा कल हा कमी झालेला नाही। तसेच नागरिक एक गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे पाहत असल्याचं सांगितलं। याचबरोबर आजच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तूही नागरिक खरेदी करताना दिसले। यामध्ये फ्रीज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, टेबल फॅन, कूलर, मिक्सर यासारखे वस्तूही नागरिक मोठ्या स्वरूपात खरेदी करताना निपाणीत दिसत होते। आज अक्षय तृतीयेच्या आणि शिवबसवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि आज सोने खरेदी केले। सोन्याचा भाव आता 98,600 झाला तरी सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढलेलाच आहे। चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक त्याच्याकडे पाहू लागले आहे आणि चांगला प्रतिसाद आहे लोकांचा। मॅडम, सध्या सोन्याचा रेट भरपूर वाढलेला आहे, तरी देखील लोक सोने खरेदी करण्यासाठी येत आहेत का? सोने खरेदी करायचा कल वाढलेलाच आहे त्यांच्याकडे। एक चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितली जाते त्याच्याकडे सोन्याच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे जास्ती हे सध्या सोने खरेदी करताना चांदी पण आहे आमच्या दुकानात चांदी, सोने आणि डायमंड्सचं पण आम्ही ठेवलेलं आहे। सध्या चांदीचा रेट काय आहे? 1 लाखाचा चांदी 1 लाख आहे। ठीक आहे।